त्या विठ्ठलाला माझा अंतःकरणातला आवाज ऐकू येत नाही, त्यासाठी डफ हवा, कोंडाचा डफ. एक नाही, 10 नाही, 1000 डफ पाहिजेत, लाख डफ पाहिजेत, तरच तुमच्या पेंगलेल्या देवाला जाग येईल. ज्योती एवढ्या हलक्या काळजाचा नाही, त्याला जेवढा विरोध होईल तेवढा उसळणार आहे तो. काय हो, तुमचा कायदा कुठे चरायला गेलाय का मेणबत्ती लावत बसलाय? पंत शांत व्हा, शांत व्हा. काय शांत व्हा? तो जोत्या डाकू सारखा कुऱ्हाड घेऊन माझ्या दारात धिंगाणा घालतोय, तेही बायकांसमोर भीती घालतोय, मला मारण्याची धमकी देतोय, आणि तुम्ही त्या हातावर हात देऊन बसला आहात. काहीतरी करा. अहो, उद्या पंतांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर कोण जबाबदार? हा, सांगा. ही कुऱ्हाड खिडकीत रुतून बसली होती माझ्या. अहो, अजून काय पुरावा पाहिजे? धर्माने ठरवलेली सीमा मोडून अस्पृश्यांना शिकवतोय. हो, भूदेवाचा अपमान करतोय. याला वेळीच आवर नाही घातला ना तर गावात अराजकता वाढल. ठीक आहे, तुम्ही तक्रार नोंदवा आणि मला 2 साक्षीदार आणून द्या. मी तातडीनं कारवाई करतो. लवकर करा, नाहीतर जोत्या आणखीन कोणाचा तरी खून करायचा. त्याला अटक करा. अटक करू नका देवा, पाया पडतो. ज्योतीला माफ करा, चूक झाली. ज्योतीला माफ करा, पाया पडतो. पंत, जे होऊ नये ते झालं. आता झालं गेलं विसरून तुम्हीच मोठ्या मनानं माफी द्या. माझ्याकडे बघून तरी. कोण तू? उद्या माझ्या जीवावर बेतलं तर? अहो, पंत म्हणजे पुण्याचं नाक. तुम्ही गुन्हा दाखल कराच फौजदार साहेब. फौजदार साहेब, हे बघा, परवा मला लोकांनी मारलं, माझं डोकं फुटलं, माझ्या पायाला मुका मार लागला, तरी बी मी तक्रार केली नाही. आता काय मला माहित नाही का कोण लोक होती ती, पण तरी बी मी तक्रार केली नाही. तुझं डोकं फुटलंय, पण माझ्या घराच्या खिडकीवर कुऱ्हाड बसलीये. जरा तरी फरक करशील की नाही? म्हणजे पंत, आम्हाला काहीच किंमत नाही. माणसापेक्षा तुमच्या घराचं दार लय मोलाचं. करा, मागचं उगाडत बसू नकस, गप बस. पंत, आम्ही माफी मागाय आलोया. ज्योतीची तारा जरा येड्यावानीच झाल्या, घ्या सांभाळून. तुमच्या जोत्याने एक नाही अनेक पाप केली आहेत. आधी धर्मानं ठरवलेली सीमा मोडून स्वतः शिकला, बायकोला शिकवलं, अस्पृश्यांची शाळा काढतोय, कुऱ्हाड घेऊन माझ्या घरावर धावला. किती किती पाप सांगू त्याची? पण या पापाची शिक्षा त्याला नाही, बिचारा रानबाच्या नातीला मिळाली. मी काय म्हणतो, झालं गेलं चंद्रभागेला मिळालं. पंत, अहो घ्या मिटवून. फौजदार साहेब, मी पाया पडतो. ठीक आहे पंत, अहो ही सगळी मंडळी माफी मागत आहेत. मला वाटतं एक वेळ समज देऊन सोडून द्यावं, कारण रानबाच्या वस्तीवर हल्ला झालाय, त्याचा अहवाल मागवलाय. ठीक आहे. देवाला लय उपकार झाले. बरं पंत, येऊ का? चल रा राजाराम. आणि ऐक, आपण इथं आलोय पंतासनी भेटाया, कोणाकडे बोलू नगस, नाही तर ज्योती परत चिडायचा. नाही बोलत. येतो पंत. ही घे. ही कशी वापरायची हे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. यापुढे उद्धटपणा केलात ना तर घराला जनावराचा हाडूक बांधेन, वाईट टाकेन. जो कोणी तुमच्याशी संबंध ठेवेल त्याला समाजाच्या बाहेर काढेन. पंत, परत अशी चूक व्हायची नाही. एका वारकऱ्याचा सबूत आहे. निघ. मालक, मालक, सकाळपासून काही खाल्लं नाही तो तुम्ही. बाहेर आणि 2 घास खाऊन घ्या की.
मालक जाऊ बाई, ताट हात नेऊन ठेवूया काय? चला बाजूला व्हा. मी ज्योतीसाठी शिरा आणलाय. ज्योतीला लहानपणापासून शिरा आवडतोय का नाही? जरा शिरा खाल्ला तर त्याला बरं वाटतं. सर का बाजू. थोरल्या सासूबाई, मालकांना आत्ता शिरा देऊ नका. बिचाऱ्या कोंडाने शिरा खाल्ला नाही, या गोष्टीचा त्यांना सगळ्यात जास्त त्रास झालाय. त्यात आत्ता शिरा पाहिला ना तर अजून वाईट वाटेल त्यांना. आत्ता देऊ नका. बया, हे तू मला शिकवू नगस, कळलं? ज्योतीला काय आवडतंय काय नाही ते तुझ्यापेक्षा मला जास्त माहित आहे. अहो, म्या तुम्हाला शिकवत नाही, म्या फक्त सांगते. वा ग वा, त्याच्या मनाची एवढी काळजी होती तुला तर त्याला या समद्या नादाला लागूच दिला नसतास. मुलींची शाळा काय, खालच्या लोकांची शाळा काय. अगं आता तर पोरं मरायला लागल्या तरी मी तुम्ही थांबना झालायसा. अहो काकूबाई, तू गप्प बस. कोंडाचा जीव गेला त्याला जबाबदार तुम्ही दोघं बी हायसा. तुमच्या आचरटपणामुळे ती पोर गेली आणि आता मला शिकवू नकस, कळला? खरंय काकू, माझ्यामुळं कोंडाचा जीव गेला. आयुष्यात पहिल्यांदा शिरा खाणार होती ती, नाही खाऊ शकली. यापुढं आयुष्यात मी सुद्धा कधीच शिरा खाणार नाही. पांडुरंग हरी वासुदेव, पांडुरंग हरी वासु. काय खाल्लं का नाही ज्योतीनं? मी आणलेल्या शिऱ्याकडे तर बघितलं बी नाही. समद्यांनी आग्रह केला पण तात्यासाहेब कोणाचं बी ऐकत नाहीत. सावित्रीने बी लई खा खा म्हणून सांगितलं, पण हो नाही का चू नाही. शेवटी ती गेली साळत आणि ती बी उपाशीच. हो, असं करून कसं चालत? आम्ही त्या पंतासनी भेटून हातापाया पडून समजा मिटवलंय. आता अजून काय करायचं ह्याच्यासाठी? डोकं फोडून घेतलं, लोकाच्या पायावर डोकं ठेवलं, ह्याला कळायला ना ग. म्या बी लई समजावलं, लई मिन्नत वाऱ्या केल्या, पण ऐकना झालाय. सारखा आपला खिडकीच्या बाहेर डोळं लावून होता. कोंडा कोंडा असं घेत होता. दादा, माझा जीव लय घाबरा झालाय र. अहो, अगं ज्योती एवढ्या हलक्या काळजाचा नाही. त्याला जेवढा विरोध होईल तेवढा उसळणार आहे त्यो. अहो पण खाणं पिणं बी बंद केलं, बोलत बी नाही, हे काय चांगली लक्षणं नाही व. पण मी काय म्हणते, उग वड्याचं तेल वांग्यावर कशापाई काढायचं? दुसऱ्यानं उगच त्रास. ती बिचारी कोंडा गेली ते जिवारी लागलं तात्यासाहेबांच्या. त्या रानबाच्या वस्तीत जे काय झालंय ते ज्योतीनं लईच मनाला लावून घेतलंय. दादा काहीतरी करा, नाहीतर लाखाचं 12,000 होतील. काय करावं? ज्योतीला यातनं बाहेर काढण्यासाठी आपण पाहुण्यांकडे जावं का? नाहीतर जेजुरीला जाऊया. त्यानिमित्ताने देवाचं दर्शन तरी घडल. म्या काय म्हणते, त्यापरी संध्याकाळी घरात कथा ठेवूया का? म्हणजे पांडुरंगाचं नाव तरी कानावर पडेल त्याच्या. पण अहो कथेला दाद देताल तात्यासाहेब? अहो करून तर बघू. त्याच्या मनाला उभारी मिळाली तर बरंच आहे की. वय कथा तर कथा ठेवूया. आपल्याला नाही ते तर पांडुरंगाला तरी यश मिळेल. काय राजारामा? तुम्ही म्हणाल तसं. राजारामा, कथा सुरू करूया का? दादा, ज्योतीला येऊ दे की. म्या ज्योतीला बोलवतो. अण्णा थांबा, म्या बोलवून आणते त्यांना. बर, जा लवकर ये म्हणा.
बसा. बोला पुंडलिक वरदा हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय. तर मंडळी, आज तुम्हाला मी राजा हरिश्चंद्राची कथा सांगणार आहे. राजा हरिश्चंद्र सूर्यकुळातील राजा, दानशूर राजा, वचन पाळणारा राजा, अशी ख्याती संपूर्ण त्रिखंडात त्याची होती. आणि हीच गोष्ट महर्षी विश्वामित्र यांच्या कानी गेली. आणि महर्षी विश्वामित्र या राजाच्या स्वप्नात गेलं आणि त्या राजाला म्हणाला, राजा, तुझं संपूर्ण राज्य मला दान म्हणून दे. आणि स्वप्नात असलेला तो राजा त्यांनी आपलं संपूर्ण राज्य त्या महर्षीला दान म्हणून देऊन टाकलं. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि दुसऱ्या दिवशी सौता महर्षी राजा हरिश्चंद्राला भेटण्यासाठी राजमहाली आले. आणि त्यांनी आठवण करून दिली की राजा, काल स्वप्नामध्ये तुझं संपूर्ण राज्य तुम्हाला दान म्हणून दिलेलं आहेस. तेव्हा आता तुझं हे सिंहासन, याच्यावर तुझा काहीही अधिकार नाही. तुझं आता इथं काहीही नाही. तेव्हा तू आता इथून निघून जा. आणि हो, जाताना मातू दक्षिणा दे. आणि हे महान हरिश्चंद्र राजा हो म्हणाले. आणि आपली महाराणी तारामती आणि राजपुत्र रोहित याला घेऊन क्षणाचाही विलंब न करता तिथून निघून गेले. आणि हो, दक्षिणेचं ओझं असल्यामुळं त्या राजानं आपली पत्नी आणि आपलं पोरग दासी आणि सेवक म्हणून ब्राह्मणाला विकून टाकलं. आणि सौताला देखील स्मशानात चांडाळाकडं विकून घ्यावं लागलं. ती महाराणी दासी म्हणून काम करू लागली, राजपुत्र सेवक म्हणून काम करू लागला. आणि राजा हरिश्चंद्र एवढा महान राजा असून बी स्मशानात डोंबाचं काम करू लागला, मडी जाळू लागला. पण त्याने सत्व सोडलं नाही, आपलं सत्व जाऊ दिलं नाही. या महान हरिश्चंद्र राजाचा पुत्र गोरापान, तेजस्वी डोळ्यांचा राजपुत्र रोहित याला एके दिवशी सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाला. महाराणी तारामध्ये आपल्या लेकराला घेऊन स्मशानात गेली. दुर्दैव बघा, प्रेताला जाळणारा कोण? सौताच्या पोटच्या पोराला त्याला जाळावं लागलं. काय झालं असेल त्याची वाचत, पण त्याने वचन सोडलं नाही. कर्माच्या पुढे भोगाला शून्य समजलं. जो मनुष्य समोर आलेल्या संकटाला सामोरं जातो तो खरा माणूस. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. ज्योती, अरे बास कर. मालक, मालक थांब. अरे ज्योती, अरे काय करतोय ज्योती? अरे ज्योती थांबव ये. ज्योती लेकरा, ज्योती आता थांब. तुमच्या विठ्ठलाला माझा अंतःकरणातला आवाज ऐकू येत नाही, म्हणून कोंडासारख्यांचा उद्धार करायला तो येत नाही. त्यासाठी डफ हवा, कोंडाचा डफ.
हा डफ वाजला ना तर तुमच्या देवाला दारिद्र्य कळल, दुःख कळल, अन्याय कळल, अत्याचार कळल. एक नाही, 10 नाही, 100 नाही, 1000 डफ पाहिजेत, लाख डफ पाहिजेत. वैकुंठापर्यंत आवाज पोचला पाहिजे, तरच तुमच्या पेंगलेल्या देवाला जाग येईल, तरच जाग येईल. ज्योती, अरे लेकरा, अहो हे काय बोलला यो? मला तर काही बी कळलं नाही. कशाचं काय? शाण्यानं येडवायची बारी. अरे तो काय सारखा कोंडाचा डफ म्हणतोय? एकतर फोडून टाका नाहीतर जाळून टाका तो डफ. होय होय, नाहीतर ती कोंडा त्याला सारखी आठवत राहणार. असं काही बी करू नका. असं केलं तर मालक अजून दुखावतील. तेव्हा पांडुरंगा, काय करू म्हणजे माझा ज्योती या दुःखाच्या वावटळीत बाहेर येईल. काय चाललंय हे? हं? का वागताय असं? दादांनी तुमच्यासाठी कथा लावली राजा हरिश्चंद्राची. त्यांना वाटलं होतं की तुम्ही याल, बसाल, 2 शब्द ऐकाल, म्हणून हा सगळा खटाटोप दादांनी तुमच्यासाठी केला. कदर आहे तुम्हाला त्याची? नाही. हरिनामाचा गजर सुरू होता तेव्हा समदे लोक ताटकळत बसले होते, जागत होते, उपाशी तापाशी बसले होते तुमच्यासाठी. तरी तुमचं काळीच द्रवलं नाही ना. समद्यांना वाटत होतं की तुम्ही बाहेर याल, बसाल. तुम्ही आलात आणि बेसुमार डफ वाजवलात. पण त्यानंतर जे काही बोललात ना, त्याने समद्यांच्या मनाला लय मोठा चटका लागलाय. तुमच्याशी बोलतीये मी. काय चाललंय? काय वागणंय तुमचं? अहो बोला. हे बघा, हे असंच जर चालणार असेल ना तर ही शाळा पिढ्यानं आत्ताच्या आत्ता बंद करून टाका. काही गरज नाहीये त्याची. अहो मालक, घडणारी घटना घडून गेलीये. किती बी टाळायचं म्हटलं तरी नाही टाळता येतो कोणाला. तुम्ही दुःखाला कवटाळूनच बसलाय. अहो आपलं घर त्या आगीत होरपळतंय हो. नका वागू असं. रोज चूल पेटते पण घरातला एक माणूस भी एक घास सुद्धा खात नाहीये. अहो विचार करा जरा, आपण कुठे चाललोय त्याचा. आपली कोंडा गेली, त्याचं मला बी लय दुःख झालंय. किती बी नाही म्हटलं ना तरी त्या पोरीचा चेहरा असं समोर येतो सतत माझ्या. काय करणार पण या घटना घडतात. अशा गोष्टी होत राहतात. अजून काही गोष्टी होतील. हा वेदनेचा क्रूस जो तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतला ना, तो आता उतरवायचा नाही. तर आणि तरच अस्पृश्य लोक शिकतील, नाहीतर नाही. सशाच्या काळजानं वाघाची झेप नाही घेता येत. अहो बोला ना. अहो बघा तरी माझ्याकडं. बोला, मी हात जोडते, बोला माझ्याशी मालक.
बोला 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 माझ्याशी. मला का बोला की हो. साव्याक्का तुम्ही आता आत्या होणार आहे. काय जावई बापूना घेऊन लग्निक असा निरोप आहे मालकांचा. मी कुठेही जाणार नाही. मालकांना अशा अवस्थेत नाही सोडून जाऊ शकत मी. तयारी कर. आपल्याला डोहाळ जेवणाला जायचंय. ज्योती तुझा तो मैत्र नाही का उस्मान त्यानं बघ काय दिलं. परकर पोलकर. तू सांगितलं म्हणून शिवलं होतं कोंडासाठी. शिकली तर सुद्या घडेल समाज. पाटी घेऊन हाती शिकायला चल पोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. झुंजायाला बळ दिलं कष्टाला फळ दिलं जिण सार उजळलं सावित्री माईनं दार उघड